राजकीय नेते आणि नैतिकता याचं फारसं काही देणं घेणं नाहीच आहे। संतोष देशमुख प्रकरणात महाराष्ट्रानं हे नीट बघितलंय। पण राजकीय नेते आणि या कायदा यांची तरी काही संगत राहिलेली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली तर त्या व्यक्तीने आपल्या पदावर राहू नये हा आपला कायदा। लोकप्रतिनिधींना आपणहून राजीनामा दिला नाही तर सभागृह अध्यक्षांनी त्यांना पदावरून काढून टाकावं ही या कायद्यामधली लख्ख असलेली तरतूद। पण जेव्हा हा कायदा लागू करण्याची वेळ येते तेव्हा काय होतं याचा तमाशा आज महाराष्ट्र दिवसभर बघतोय। राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिवादग्रस्त नेते माणिकराव कोकाटे त्यांच्या 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेवर आज नाशिक सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं। कोकाटेंचं प्रकरण कसलं तर आपण गरीब आहोत अशी खोटी कागदपत्र दाखवून गरिबांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या 2 सदनिका लाटल्याचं। तब्बल 27 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला। मग कोकाटेंना तात्काळ अटक करा असे आदेश न्यायालयाने दिले। झालं 2 दिवसांपूर्वी मेस्सीच्या कार्यक्रमात अगदी सूटबूट घालून मिरवणारे कोकाटे शिक्षा झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला लीलावतीच्या 11व्या मजल्यावरच्या बेडवर जाऊन बसले। तिकडे त्यांच्या वकिलांची फौज हायकोर्टात पोहोचली जामीन मिळवायला, पण हायकोर्टाने केस सुनावणीला घेतली नाही। मग अटक अटळ झाली। पण लगेच कारवाई करायला कोकाटे काही विरोधी पक्षात नाहीयेत। त्यामुळे एरवी निकाल लागल्यावर लगेच कामाला लागणारे पोलीस, विधानसभेचे अध्यक्ष हे जणू वरच्या आदेशांची वाट बघत बसले। कोर्टाची कॉपी आली नाही, कोकाटे कुठे आहेत माहीत नाही, कोकाटेंची तब्येत बरी नाही असली कारण सांगत बसले। थोडक्यात काय तर निकाल येऊन तब्बल 24 तास उलटून गेलेत। अगदी या क्षणापर्यंत कोकाटेंना अटक झालेली नाही। गोरगरिबांची घरं लाटणाऱ्या व्यक्तीला खरं तर मंत्रिपद देताच कामा नये, पण ते दिलं। मग पहिल्यांदा 2 वर्षांची शिक्षा झाली तेव्हाच कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा होता, तोही घेतला नाही। आणि आता शिक्षेवर शिक्कामोर्तब होऊन अटक अटळ आहे हे दिसत असताना सुद्धा हे क्रीडा मंत्री रुग्णालय, अपील असले खेळ खेळतात। ते जर असले खेळ खेळणार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्राचे पोलीस, विधानसभेचे अध्यक्ष त्यांना तो खेळ सहज खेळू देणार असतील तर मग कायदा काय फक्त विरोधकांसाठी आणि सामान्य लोकांसाठीच असतो का हा प्रश्न विचारावा लागेल। विचारूयात आज हा प्रश्न, पण त्या अगोदर पाहूया ते संपूर्ण प्रकरणातला स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या मंत्रिपदावर सध्या टांगती तलवार आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे। ज्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली आहे ते प्रकरण आहे 1995 सालचं म्हाडाच्या सदनिकांचं। EWS कोट्यामधून माणिकराव कोकाटे यांनी 2 सदनिका घेतल्याचा आरोप आहे आणि या सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी उत्पन्नाची खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप आहे। याच प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली। तब्बल 27 वर्षांनंतर माणिकराव कोकाटे दोषी सिद्ध झाले। प्रथम वर्ग न्यायालयाकडून त्यांना 2 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती, पण माणिकराव कोकाटेंनी या शिक्षेला सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं। आता जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम ठेवली आहे। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व तात्काळ रद्द होतं। शिवाय पुढची 6 वर्ष त्यांना निवडणूकही लढवता येत नाही। कोकाटेंनी एका सदनिका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली आहे। कोकाटेंना अटक झाली पाहिजे आणि आमदारकी आणि मंत्रिपद गेलं म्हणजे आमदारकी आणि मंत्रिपद या दोन्हीचा राजीनामा इमिजिएट घेतला पाहिजे। इथं कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे। त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल, पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे। माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात अजित पवारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांना माहिती दिली। फडणवीसांनी मात्र थेटपणे कोकाटेंची खाती कुणाकडे द्यायची असा प्रश्नच अजित पवार यांना केल्याचं समजतंय। ती पोलिसांकडे जाईल आणि त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि त्याला संपूर्ण सहकार्य माणिकराव कोकाटे करतील।
कोकाटेंच्या अटकेबाबतची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना दिली जाईल. त्यानंतर कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपदाबाबत निर्णय होईल. पण 2 दिवसांपूर्वी फुटबॉलपटू मेसीच्या कार्यक्रमात वावरणारे माणिकराव कोकाटे शिक्षा झाल्याबरोबर लगेचच रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे चर्चाही सुरू झाल्या. म्हणूनच आता माणिकराव कोकाटेंवर अटकेची कारवाई होते का आणि केव्हा याकडे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.